आज मी तयार केलेले आहेत मिक्स डाळीचे डाळ वडे। त्यासोबत घेतलेली आहे पुदिन्याची चटणी। मिक्स डाळीचे वडे मी कसे तयार केलेले आहेत ते नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा। नमस्कार, छाया किचन मध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला मिक्स डाळीचे वडे बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी ही घेतलेली आहे 1 ग्लास चण्याची डाळ, हा 1 पेला घेतलेला आहे मुगाची डाळ, चिलटीची मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 छोटी वाटी घेतलेली आहे उडदाची डाळ। तर पौष्टिक आणि चविष्ट अशी आपल्याला डाळ वडे करायचे आहेत। त्यासाठी ह्या डाळी मी स्वच्छ धुवून घेते पहिल्यांदा। हा 1 ग्लास चण्याची डाळ, हे घेतलेली आहे उडदाची डाळ आणि ही चिलट्यावाली मुगाची डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे पिवळी मुगाची डाळ असेल तरी तुम्ही ती घेऊ शकता, पण चिलट्यावाल्या मुगाची डाळ पौष्टिक असते, त्याच्यासाठी मी ही चिलट्यावाली मुगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही पिवळी मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता। आणि आता ही डाळी आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या 2 वेळा पाण्याने। मी ही डाळ स्वच्छ धुवून घेते। या डाळी मी स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। तर आता मी ही डाळ भिजत ठेवणार आहे 1 तासभर। 1 तासभर आपण डाळ भिजत ठेवली होती। हे बघा, सगळं पाणी ह्याच्यामधलं पूर्ण आटलेलं आहे, म्हणजे पूर्ण मिक्स झालेलं आहे। आता ही डाळ मी अशीच वाटण करून घेणार आहे। याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही। न पाणी घालताच आपल्याला ही मिक्सरला आबडधोबड डाळ वाटायची आहे, म्हणजे अर्धवट अशी थोडीशी ती डाळ वाटायची। ती डाळ वाटून झाली की तुम्हाला पुढे दाखवते। बघा, मिक्सरला मी अशी डाळ आबडधोबड म्हणजे अर्धवट अशी ही वाटून घेतलेली आहे। आता डाळ वडे बनवण्यासाठी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि हे जिरं आहे। जिऱ्यामध्ये मीठ घालून मी उखळामध्ये कुटून घेतलेला आहे। तर तुम्ही जिरा पावडर घालायची असेल तर जिरा पावडर सुद्धा घालू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले ॲड करूया। आपण जे उखळामध्ये जिरा आणि मीठ कुटून घेतलेलं आहे ते घालून घेऊया आणि मिरची, लसूण, कोथिंबीर हे चिरून घेतलेलं आहे हे घालूया। ह्याच्यामध्ये घालूया आपण थोडीशी हळद, जेणेकरून कलर छान येईल। आता ह्याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। सगळं एकजीव होईल आपण हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, हळद टाकल्याने पूर्ण कलर चेंज झालेला आहे। आता हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे। तेल गरम करायला ठेवले आहे। तेल चांगलं कडक झाल्यानंतर आपण डाळ वडे तयार करायला घेऊया। तेल चांगलं कडक झालेलं आहे। आता बघा, इथे मी एका वाटीत पाणी घेतलेलं आहे। पाणी हाताला लावायचं आणि आपण जे वाटण केलेलं आहे डाळीच्या पिठाचं ते पूर्ण असं घ्यायचं आणि तेलामध्ये, कडक कडक तेलामध्ये सोडायचं। परत हातावरती पाणी घ्यायचं आणि असं प्रेस करायचं, हलक्या हाताने करायचं आहे आणि तेलात सोडायचं आहे। तर बघा, खूप छान आणि टेस्टी हे डाळ वडे होतात। तुम्हाला कुठल्या डाळी घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता। मी चण्याची डाळ, चिलट्यावाल्या मुगाची डाळ घेतलेली आहे आणि हे बघा, असं हलकं हाताने करून आपल्याला जेवढे जमतील तसे आपण वडे टाकायचे। तर अशा प्रकारे मी आता डाळ वडे टाकून घेते। बघा, मी सगळे असे डाळ वडे बनवून टाकलेले आहेत। कडक कडक तेलामध्येच तळायचं। जर नॉर्मल तेल असेल तर त्या वड्यामध्ये तेल तसंच राहतं आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत होत नाहीत। त्याच्यामुळे मस्त असं कडक कडक तेलामध्ये बघा असे आपले डाळ वडे मस्त असे बघा लालसर, बघा रंग चेंज झाला आहे 2 वड्याचा आणि ह्याचा बाकी आहे अजून। असं मस्त क्रिस्पी डाळ वडे आपण तयार करून घ्यायचे। बघा, मस्त कलर चेंज झालेला आहे वड्याचा। आता हे मी डाळ वडे काढून घेते प्लेटमध्ये। सगळं तेल व्यवस्थित नितळायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं। अशा प्रकारे मी सगळे डाळ वडे आता तयार करून घेते। अशा प्रकारे मी मिक्स डाळीचे वडे तयार करून घेतलेले आहेत। याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।